इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे, तसंच घरात येऊन मारहाण करण्याची धमकी देण्यात आली। इंद्रजित सावंत हे ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिलेली आहे। इंद्रजित सावंत यांनी याबाबतचा कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलेले आहे। इंद्रजित सावंतांवर ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान हे कॉल रेकॉर्डिंग नक्की काय आहे आपण ऐकूयात। म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता। म्हणजे काय ठीक आहे। आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना। काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही। कुठलं पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते कोण सांगा ना त्याच्यामध्ये। कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला। कुठल्या? साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा। हे कुणी आणि रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा। अरे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच काय नवीनच? बाजीप्रभू महाराज तुमचे पळून कोण? तुमचे महाराज गेले पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या। नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत। तो कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना। सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी। सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? ती घाणेरडी गोष्ट सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोलला लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या। दरम्यान इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी मराठा नेते विनोद पाटलांनी साम टीव्हीशी बोलताना केलेली आहे।